काल माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की बच्चू कडू यांची युती एकनाथ शिंदेसोबत आहे, भाजपसोबत नाही। त्यावर बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील ते पाहू, पण अमरावती जिल्ह्याबाबत कोणताही निर्णय होणार नाही। ब्रह्मदेव जरी खाली आले तरी अमरावतीबाबत आमचा निर्णय कायम आहे। महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबत चर्चा होऊ शकते, मात्र अमरावतीबाबत चर्चा नाही, कोणताही फोन नाही। नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांना हात जोडून विनंती केली की मला सहकार्य करावे। त्यावर बच्चू कडू म्हणाले, तीर सुटलेला आहे आणि तो तीर मागे घेणे शक्य नाही, सुटलेला तीर मागे येत नसते। नवनीत राणा यांच्या विनंतीला आम्ही आदर करतो। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा 2 लाख मताने पराभव करू, असं वक्तव्य यावेळी बच्चू कडू यांनी केलेलं आहे। एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू, पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही। हा निर्णय अंतिम आहे। मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले, आता काय सांगू अधिक, आमचा निर्णय कायम आहे। इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्या बाबतीत चर्चा होऊ शकते। अमरावतीबाबत चर्चा नाही, फोन नाही, बैठक नाही, कुठलाही विषय नाही। अनिल बोंडे असे म्हणाले की काही लोक वल्गना करत आहेत। अचलपूर ऑब्वियसली आम्ही जागा दाखवू ना, राजकुमार जी है हम है, इसमें कितना दम है देख लेंगे। नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये। काही दिवसापूर्वी तुम्ही म्हटलं होतं की रवी राणा कुठे आहे? नवनीत राणा भाजपमध्ये आहे तर रवी राणा कुठे आहे? बावनकुळे म्हणाले की एक दिवस नवनीत राणाचा आदेश देतील आणि रवी राणा भाजपमध्ये येतील, कसं पाहता? उद्या असं नाही झालं पाहिजे का भाजपचाच स्वाभिमान नाही झालं पाहिजे, एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावी। हो, नवनीत राणा असं म्हणत आव्हान केलं तुम्हाला सोबत यायसाठी? मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे, तो मागं घेणं शक्य नाही। भाऊ म्हणा, बहीण म्हणा, सुटलेला तीर मागं येत नसते, तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं। त्याच्यानं आता त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा, पण अब तीर छूट गया है, वो पीछे आने वाला नहीं है। किती मतांनी नवनीत राणाचा पराभव अमरावती लोकसभेमध्ये? 2 लाखाचा राहील, आला टाइम तर डिपॉझिट जप्त करू। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।